मॉर्निंग, स्वागत आहे आपल्या कोकण फॅमिली न्यूज या चॅनलवर। तर आज आहे गणेश चतुर्थी। इंडियामध्ये कालच झाली। काल आमच्या घरी बाप्पा आले आणि आज आम्ही इथे साजरी करतोय, कारण आम्ही एक दिवस मागे असल्यामुळे। तर सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि माझ्या सासरी पण बाप्पा आलेले आहेत 11 दिवसासाठी, माहेरी पण आलेले आहेत। आणि काल आम्ही छानपैकी दर्शन घेतलं ऑनलाईनच। आणि रात्रभर काय माझी झोप नाही झाली आहे, कारण रात्री 3:30 की 4 वाजता वगैरे घरून कॉल आलेला होता आरती चालू असताना। कारण दरवर्षी मी त्या फोनचा वेट करत असते की आरती करताना फोन येईल असं, पहिल्या दिवशीची आरती। आणि तुम्हाला माहितीच आहे की आम्ही आत्ताच कॅनडामध्ये मूव्ह झालेलो आहोत आणि आता जवळजवळ म्हणजे 4था वीक आहे आणि अजून आम्ही एअरबीएनबी वरच आहोत। आमचे ह्या वर्षीचे जवळजवळ 3 सण एअरबीएनबी वरच झालेले आहेत। पहिल्या एअरबीएनबी वर 2 झाले आणि आता ही तशी 3री एअरबीएनबी आहे। तर आज जेवढा म्हणजे इथे काय मी साजरा असं मोठ्या प्रमाणात नाही करू शकत आहे, पण थोडंफार बाप्पासाठी प्रसाद बनवायचा, कारण इथे सगळी भांडी अवेलेबल नाही आहेत। तर मी आज काय करते, कसं करते हे तुम्हाला माझं पूर्ण दिवसाचं छोटंसं आमचं सेलिब्रेशन कसं आहे ते तुम्हाला पण दाखवते। तर चला आता बाप्पाची पूजा करूया। तर इथे मी असा बाप्पा ठेवलेला आहे। अशी दिशा त्या एअरबीएनबी मध्ये जसं केलेलं होतं, दिशा बघितली आणि तशीच ही ईस्ट वेस्ट आहे। तर बरं झालं मी बाप्पाचा एक फोटो माझ्यासोबत घेऊन आलेली होती। मला वाटलं नव्हतं की एवढा लेट होईल सामान वगैरे यायला आणि इतके सगळंच आम्हाला एअरबीएनबी वर सेलिब्रेट करावं लागेल असं। पण ही मी थाळी घेऊन आलेली होती, ती मुलींचा बर्थडे होता म्हणून औक्षण करण्यासाठी, आणि बाप्पाचा फोटो एक आपल्यासोबत असावा म्हणून तो आणलेला। तर मी आता इथे ठेवलाय, पटकन बाप्पाला बत्ती लावून घेते। साष्टांग नमन हे माझे गौरी पुत्रा विनायका, भक्तीने स्मरता नित्य आयु कामार्थ साधरी। श्री गुरुदेव दत्त साईबाबा महाराज की जय। फणसे अनिका बाप्पाला नमस्कार कर। वक्रतुंड नाही बोलली। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्यात् सर्वकार्येषु सर्वदा। मोरया मोरया म्हणा म्हणा। मोरया मोरया देवाला ठाणे, पुढील सेवा उखाळायला जाणे। आणि हा आहे माझ्या सासरचा बाप्पा, म्हणजे आमच्या घरचा बाप्पा। डिटेक्टर वाजेल नाही। ऍक्च्युली घरात धूर झाला पूर्ण। आम्ही येते वेळी जे आमचे अगरबत्ती धूप वगैरे जे उरलेलं होतं ते सगळं मी बॅग मधून घेऊन आलेली होती, सामानात नाही टाकू शकत ना ते, त्याच्यामुळे। तर धूप छान मिळाला, तो घातला, छान प्रसन्न वाटतं धूप घातल्यावर। तर चला आता माझी पूजा वगैरे झाली आणि आता मी जेवणाला सुरुवात करते। जेवणासाठी हे बघा, इथे मी चणे बॉईल करायला ठेवलेले पूजा करायच्या आधी। तर चणे आता बॉईल झालेले आहेत। आता ह्याची उसळ करून घेतली। काय कुकर एकच आहे, तर मी आमच्याकडे तिथे 5 भाज्या करतात आज। 5 भाज्या करतात, पण 5 किंवा त्याच्यापेक्षा जास्त, पण मी काय एवढ्या भाज्या इथे करणार नाहीये, कारण एवढी भांडी पण नाही आहेत। आणि आता मला ह्याच कुकरमध्ये पुन्हा डाळ बॉईल करायची आहे, त्याच्यातच राईस लावायचा आहे। तर आता मी चणे म्हणून पहिले बॉईल करायला ठेवलेले। तर चला आता ह्याची पहिल्यांदा हे करून घेते। बाजूचे जे शेजारी आहेत जे रेंटने तिथे राहतात, तर ते साऊथ इंडियन आहेत आणि त्यांच्याकडे आता बाप्पा घेऊन येत आहेत ते, तर ते दाखवते मी तुम्हाला आता। तर आत्ताच आमच्या बाजूच्या जे शेजारी आहेत, तर त्यांच्या घरी गणपती आला। आणि दोघीही अनिका आणि भूमिका तिकडेच गेल्यात। छान वाटलं की बाजूला कोणाच्या तरी गणपती आला। तुम्हाला माहितीच आहे आम्ही कोकणातले आहोत, तर आम्ही काही गणपती असा जिथे राहतो त्या ठिकाणी बसवू शकत नाही, कारण जो गणपती असतो तो आमच्या मूळ गावी असतो, त्याच्यामुळे तर आम्ही नाही बसवू शकत। पण माझं दरवर्षी असं होतं की मी खूपच जास्त डिप्रेस होऊन जाते। गणपती जसे जसे जवळ येतात तर तसं मला असं पूर्ण सगळं काय चांगलंच नाही चाललंय असं वाटायला लागतं, म्हणजे खूपच डिप्रेशन यायला लागतं। सारखं होम सिकनेस म्हणतात तो यायला सुरुवात होतो। हे ऐकून खूप जणांची कमेंट येईल मला की मग तुम्ही बाहेर का राहता, पण
ज्या फिलिंग म्हणजे समजणारी लोक आहेत ती आपले फिलिंग समजू शकतात. सो आता माझं इथे चण्याची उसळ झाली आहे आणि राईस झालाय. माझी वरण होते आहे, इकडे चण्याची उसळ होते आहे, तिकडे राईस लावलाय. तर माझं आता इथे चण्याची उसळ, वरण, राईस झालेला आहे. आणि आता मला बनवायचे आहे मोदक. मोदकाची एक स्टोरी आहे. म्हणजे मी इथे मोदक बनवणार नव्हती कारण माझ्याकडे काही भांडं नाही आहे. ते एअरबीएनबी मध्ये त्यांनी फक्त जे 2 भांडे दिले आहेत ते आणि तेवढंच आहे. मग मी म्हटलं मोदक नाही बनवत, फ्राय केले तरी पण फ्राय करायला पण असं काही नव्हतं. आणि हा इलेक्ट्रिक गॅस आहे तर स्टीलच्या भांड्यात तर फ्राय करते वेळी माहिती नाही की मला कसं झालं असतं ते. म्हणून मी अनिकेतला म्हटलं की नको मोदक नको करूया ह्या वर्षी, आपण असंच काहीतरी गोड खीर वगैरे करूया, दरवर्षी ते करतो. आणि संध्याकाळी मी अशीच इथे बसलेली आणि ते बाजूचे जे शेजारी आहेत तर त्या इथे आल्या. त्या मला बोलल्या की तुला मोदक बनवायचे आहेत का? म्हटलं हा, मी दरवर्षी बनवते पण माझ्याकडे असं असं झालंय. तर ते बोलले माझ्याकडे एक इडलीचं भांडं आहे छोटं की आणि ते मी तुला देईन, तू मोदक बनव. तर हे बघा, इच्छा असेल म्हणजे श्रद्धा असेल तर सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक भेटत जातात. म्हणजे बघा, मी इथे एअरबीएनबी मध्ये राहते, त्याच्या बाजूला शेजारी भेटणं, ते पण असं नाही की ते महाराष्ट्रीयन आहेत, ते आहेत बँगलोरचे, ते आहेत साऊथ इंडियन. तरी पण त्यांनी येऊन मला सांगितलं की बाबा आम्ही देतो तुम्हाला. आणि असं पण नाही की आम्ही इथे राहायला आलोय, आम्ही फक्त 15 दिवसासाठी इथे आलेलो. तर ती मला बोलली की मी तुला देते भांडं, तू मोदक बनव. मग मी रात्री अनिकेतला सामान आणायला पाठवलं. मग त्याच्यामध्ये खोबरं, इथे श्रेडेड कोकोनट मिळत नव्हतं. मग 2-3 शॉपमध्ये गेले तर श्रेडेड कोकोनट मिळालं, ते पण एकदम बारीकवालं नाही. त्याला आता मला काहीतरी जुगाड लावावं लागणार. तर असं करून ते आणलंय. तर आता मी मोदक बनवायला घेते. माहिती नाही कसे होतील. पीठ पण जे भेटलं ते घेऊन आलेले आहेत. मोदकाचं पीठ काही इथे भेटत नाही, नॉर्मली राईस फ्लोअर जे असतं ते घेऊन आले आहेत. तर चला आता मी तिच्याकडनं जाऊन आधी किसणी आणि सगळं घेऊन येते आणि त्याच्यानंतर बघूया माझे मोदक आज कसे होत आहेत ते इथे. तर हे बघा, जे श्रेडेड कोकोनट आहे ते खूपच म्हणजे US मध्ये मिळायचं ते वेगळं होतं, इथे तसं भेटतच नाहीये. हे तुम्ही बघू शकताय किती लॉंग आहे ते. पण बघू आता कसे बनतायत ते. म्हणजे ह्याच्यात मला काहीतरी मिक्सरला वगैरे लावून घेऊन हे बारीक करावं लागणार आणि मग सारण बनवावं लागणार. तर आता मी घेते सारण बनवायला. बाजूच्याकडनं किसणी घेऊन आली, किसणी मिळाली मला. गुळ वगैरे किसून सगळं घेतलंय, खोबऱ्याचं पण जुगाड झालेलं आहे. तर आता 1 चमचा तूप टाकलं. चुरमुऱ्यासारखं दिसतंय खोबरं. म्हणजे मोदक आता 1 कप पाणी आणि 1 कप दूध घातलंय आणि त्याच्यामध्ये आता 1 चमचा तूप टाकते. तुपाने मोदकाला चकक येते. आणि मीठ थोड्या वेळाने टाकते, नाहीतर दूध फाटेल लगेच. हे आता चांगलं बॉईल होऊ दे, त्याच्यानंतर मग तोपर्यंत पीठ बाहेर काढून देते. इथे आता पिठातच मी मीठ घातलं कारण तिथे मला असं वाटलं की दुधात फाटेल म्हणून. नेहमी घालते पण आज मला माहिती नाही, असं वाटलं मला की फाटू शकतं. मी आता पिठातच घातलं मीठ. आता पीठ भागून झालंय, त्याला मळून घेते. चांगलं गरम आहे पण थोडं थंड पाण्याचा हात लावून मळते. मी नेहमी साच्याने मोदक करते, तर पहिल्यांदा मी हाताने मोदक केलेले आहेत आणि पहिला मोदक बनलेला आहे म्हणजे पारीचा. कारण साच्याचे कसे थोडे जाड होतात ना, तर हे मी आता फर्स्ट टाइम असं ट्राय केलंय सगळ्या टिप अँड ट्रिक्स वापरून. तर पहिला मोदक तर बनलेला आहे, बघू शकताय तुम्ही माझा. आता आमच्या शेजाऱ्यांनी आणून हे दिलं भांडं मला. तिने त्यांच्याकडे गणपती आहे, त्यांनी त्यांचं केलं आणि मला आणून दिलं. तर हे चांगलं झालं. आय एम व्हेरी ब्लेस्ड की मला हे मिळालं. मला खूप कसं तरी होत होतं की मी कधीच असं कोणताच, म्हणजे मी असं सांगत नाहीये माझंच मोठेपण, मी कधीच कोणता सण असा घालवत नाही. अनिकेत सांगतील, कधीच घालवत नाही मी असं, म्हणजे काय नाही काहीतरी करतोच ना अनिकेत. आता मोदक 11 मोदक पहिले झालेले आहेत, ते आता मी स्टीम होण्यासाठी ठेवते. केशर असलं असतं तर मज्जा आली असती, पण केशर मी काल आणायला नाही सांगितलं कारण आमच्या पार्सलमध्ये नवीन केशर त्याच्यामध्ये आहे.
आणि केशर खूप महाग असतं आणि एकदा घेतलं तर ते वर्षभर पुरतं, म्हणून मग मी काल घेतलं नाहीये. तर चला आता हे ठेवूया स्टीम करायला. मला वाटतंय माझ्या हात वाजते. तर माझे मोदक बनलेले आहेत. नाव आय एम हॅपी, कारण एअरबीएनबी मध्ये पण मोदक बनले फायनली. रात्री जाऊन सामान आणून आणि व्यवस्थित झाले. असं नाही की मस्त झाले. ऍक्च्युली मी हाताने कधी करत नाही ना, म्हणून मला असं वाटतंय की हाताने करून छान झाले, कारण मी ते साच्यानेच करते तिकडे. आणि ना पिठाचं पण हे असतं वाटतं, कारण दीपचं पीठ मी तिकडे कधी यूज नाही केलंय. हे दीपचं पीठ होतं आणि छान होतं, म्हणजे पीठ चांगलं भागलं गेलं. तिथे किती पण चांगलं भागवलं तरी व्हायचे नाही. सो मोदक बनलेले आहेत. पुढचं पुन्हा एक बॅच ठेवलेली आहे आणि ते बाजूचे जे आहेत ते पण आता सांगतायत की त्यांची पूजा आता होईल, तर या म्हणून. तर मी आधी आमच्या बाप्पाला दाखवून घेते आणि त्याच्यानंतर त्यांच्या घरी पण जातो नमस्कार करायला. तर बाप्पाला हवा असतो मेन म्हणजे मोदकाचा नैवेद्य. तर मोदक आता रेडी झालेले आहेत आणि आता 11 मोदक बाप्पाला दाखवणार आहोत. बाप्पाला नैवेद्य दाखवतील आणि मग आम्ही आरती करू. पण मस्त इथे आपण जुगाड केलेला आहे तिथे जागेच. बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. तर आता आरती करून घेतो. चला आता आम्ही आरती करून घेतो आणि त्याच्यानंतर बाजूत तिथे पण नमस्कार करायला जायचं आहे. चला आरती करूया ना. श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय देव रत्न खचित फळ तुझ गौरी कुमारा. हा बाजूचे जे नेबर आहेत त्यांचा हा बाप्पा आहे. तर आता वाजले संध्याकाळचे 3. आत्ता माझं जेवण वगैरे झालं आणि आता सगळं आवरायचं आहे. 1.5 दिवसाचा उपवास होता तो आता सुटला. आणि उपवास ज्या दिवशी आपला असतो त्या दिवशी खूप असं खायला होत नाही, पण मी थोडेसे 2 मोदक खाल्ले, जरासा राईस खाल्ला. अंगावर आल्यासारखं होतं जरासं खाल्लं तरी पण, कारण हा उपवास खूप मोठा असतो. कालपासूनचा उपवास होता, आता संपला. तर चला आता मी पटापट किचन आवरून घेते, म्हणजे फेसवरून असं वाटत असेल खूप थकल्यासारखं. तर चला आता मी सगळं किचन आवरून घेते पटापट. पूर्ण सगळीकडे पसारा आहे. जस्ट माझी भांडी घासून झाली. आता मी घेते ओटा वगैरे आवरून सगळं हे ट्रान्सफर केलं जे मोठ्या मोठ्या टोपांमध्ये होतं ते. आता पूर्ण किचन माझं आवरून झालं. भांडी इथे डिशवॉशर नसल्यामुळे घासावी लागतात. किचन पण पूर्ण साफ केलंय. जे आतमध्ये जास्त होतं ते पण ह्याच्यामध्ये काढून ठेवलंय, उसळ वगैरे. आणि हे बघा किचन माझं आता आवरून झालं. तर हे जे फोटो आहेत ते आहेत आमच्या घरच्या बाप्पाचे, म्हणजे माझ्या सासरच्या बाप्पाचे. आणि त्याच्यानंतर माझ्या माहेरच्या बाप्पाचे पण मी फोटो इथे टाकलेत. आमच्या बाजूच्या शेजाऱ्यांच्या बाप्पाचा फोटो टाकलाय. तर अशा प्रकारे आज आम्ही इथे सिंपल साधी पण मनोभावे गणेश चतुर्थी साजरी केली. तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि आतापर्यंत कोकण फॅमिली इन USA ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.